नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग ट्विस्टमध्ये जे व्हायचं नव्हतं शेवटी तेच होतं. रम्या आणि वसु आत्या यांनी दोघींनी तो पेनड्राईव्ह नीट करून आणलेला असतो. जेव्हा त्या दोघी ते पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावतात तेव्हा त्याच्यामध्ये सगळं काही स्पष्ट दिसायला लागतं. तिथे कॅफेमध्ये काव्या बसलेली असते आणि तेवढ्यात तिकडनं जीवा येतो. हे सर्व काही सत्य त्यांच्या दोघींनाही कळालेलं असतं. आता त्या दोघी नेमकं पुढे काय तमाशा करणार हे आपल्याला कळणारच आहे. इकडे आता जीवा डबा घेऊन आलेला नसल्या कारणामुळे नंदिनी जीवासाठी डबा घेऊन येते आणि ऑफिसमध्ये नंदिनी डबा आणते. जीवा डबा छान पद्धतीने एन्जॉय करत जेवायला लागतो. पण मात्र तेवढ्यात तिथे विक्रम येतो. विक्रम हा सगळा प्रकार पाहता ओरडत नंदिनीला सांगतो की आपल्या ऑफिसमध्ये खूप छान कॅन्टीन आहे, तिथे ना उत्तम जेवण मिळतं. विक्रम नंदिनीला सांगतो आणि उद्यापासून तू याच्यासाठी डबा घेऊन नाही आलीस ना तरीही चालेल. हे ऐकल्यानंतर तर जीवा नंदिनी दोघी आश्चर्याने बघू लागतात. इकडे काव्या अभ्यास करत बसलेली असताना तेवढ्यात तिथे पार्थ काव्यासाठी जेवण घेऊन येतो आणि प्रेमाने काव्याला घास भरवत म्हणतो की लग्नाच्या पंक्तीमध्ये मी काय तुम्हाला घास नाही भरवला, पण मात्र आपल्या संसाराच्या गोष्टीमध्ये तुम्हाला माझ्या हातून खावंच लागेल. आणि पार्थ खूप प्रेमाने काव्याला घास भरवतो. आता पार्थ जेव्हा असं प्रेमाने वागतोय आणि पार्थने असं काव्याला प्रेमाने घास भरवलाय हे पाहता काव्यालासुद्धा खूप भारी वाटतं आणि काव्यासुद्धा पार्थच्या हातातून तो घास खाते. मग मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.